नगर परिषदेचं मतदान जसं जवळ येतंय तसं नेत्यांनी मतदारांना प्रलोभन दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि याचा नारळ सत्ताधारी मंत्र्यांनी फोडलाय। भाजप आणि राष्ट्रवादी नंतर आता शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी 1 डिसेंबरला लक्ष्मी दर्शनासाठी तयार राहायला सांगितलंय। नेमकं कोणतं मालदार खातं आहे आणि कोणता मंत्री आहे यावरचा हा विशेष रिपोर्ट। फोडाफोडी धमक्यांनंतर आता लक्ष्मी दर्शन। मंत्र्यांची मालामाल खाती निवडणुकीसाठी। कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती? आणि गुलाबराव, तुम्हाला असं वाटत असेल का पैशाने सगळे लोक विकत घेतले जात आहे, तर हे चुकीचं आहे। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदानाची तारीख जवळ आली। उमेदवारांची फोडाफोडी करून झाली आणि नेत्यांनी सत्ता मिळवण्यासाठी मतदारांना पैशांची प्रलोभनं दाखवायला सुरुवात केली आणि तेही जाहीर सभेतून। भाजप आणि राष्ट्रवादी नंतर आता शिंदे सेनेच्या मंत्र्यांनीही पैशांची भाषा सुरू केली आहे। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी तर थेट लक्ष्मी दर्शनाचीच भाषा केली। एवढंच नव्हे तर शिंदेंकडे असलेल्या नगरविकास खात्यात किती माल आहे हे देखील मतदारांना जाहीररित्या सांगितलंय। 22 तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली। उठ बघता, काय झोपलायस? उठ, मी आली आहे, तुला प्रसन्न होते। बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला। लक्ष्मी येणार आहे, उठ बघता, काय झोपलायस? उठ। आणि आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे, बेमाल आहे नगर विकास में। नाही, शेवटी निवडणुकीमध्ये बोलावं लागतं, पण कुठलाही निधी हा देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा असे मिळून ठरवतात कोणाला किती निधी द्यायचा, कोणत्या नगरपालिकेला काय द्यायचं। त्यामुळं ते निवडणुकीचे भाषणं असतात, पण निधीबद्दल मात्र तिघही मिळून ठरवतात। गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर बच्चू कडूंनी जोरदार प्रहार केला। मंत्र्यांना पैशांची मस्ती असल्याची टीकाच त्यांनी केली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र सारवासारव केली आहे। पैशाचीच मस्ती आहे आणि मला वाटतं निवडणूक आयोग अशा झोपा काढतं। एक मंत्री जर असा बोलत असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे, तिथल्या विरोधकांनी कम से कम ते रिपोर्ट तरी दिला पाहिजे। अशी बोलणाऱ्याची मस्ती जिरवणं गरजेचं आहे। आणि गुलाबराव, तुम्हाला असं वाटत असेल का पैशाने सगळे लोक विकत घेतले जात आहे, तर हे चुकीचं आहे। तुम्ही धर्माचं पांघरून घेतलं म्हणून वाचून आहे। तुम्ही धर्माचं पांघरून जर अंगावर नसतं ना, तर कुत्रही विचारलं नसतं। नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील आम्ही छोटी छोटी जी शहरं आहेत ती डेव्हलप झाली पाहिजे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, त्यांचे विकास आराखडे मंजूर झाले पाहिजे, याकडे आम्ही कटाक्षाने पाहतोय। आणि मोठी शहरं विकसित होतात, पण छोटी शहरं जी आहेत निधी अभावी विकसित होत नाहीत, त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय, यापुढेही निधी देणार, याचा अर्थ असा घ्यायचा। विचारधारा सोडून सत्तेसाठी अनैसर्गिक युती आघाड्या, नंतर उमेदवारांची पळवापळवी, त्यानंतर निधीची धमकी, हे सर्व राज्यानं या निवडणुकीत पाहिलं आणि आता मतदारांना साथ घालण्यासाठी थेट जाहीररित्या पैशांचं आमिष दाखवलं जातंय। त्यामुळे अशा बेलगाम नेत्यांची मस्ती निवडणूक आयोग जिरवणार की जनता, याकडे आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।